कीर्तन, तुला पुन्हा एकदा तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. आज 2 दिवस तुझ्यावरती संपूर्ण नातेवाईकांचा, शाळेतून, अकॅडमीमधून, तुझ्या मित्रांचा, सगळ्यांचा म्हणजे कौतुकाचा वर्षा होत असेल. पुढच्या वर्षी रिझल्ट देणारे आमचे हे सगळे बच्चे बसलेले आहेत, यांना तू काय संदेश देशील? तुझ्या आयुष्याबद्दल काय सांगशील? सगळे टीचर वगैरे जे होते त्यांनी एकदम छान टेक्निकवर लावून शिकवले. कन्सिस्टंट राहायचं, सगळ्यात मेन गोष्ट कन्सिस्टंट राहायचं, एवढंच एक मेन गोष्ट आहे. आणि टाइम टू टाइम सगळं कम्प्लीट करायचं वगैरे. सगळे टीचर तुमच्या मागे आहेत, ते सगळे तुम्हाला हेल्प करतील टाइम टू टाइम बरोबर. पुन्हा एकदा आपण दादासाठी जोरात टाळ्या वाजवूया. कीर्तनला क्लास लावण्याच्या आधी अनेक ठिकाणी मी सेल रोडचे सगळे कोचिंग शोधले आणि त्यानंतर मी कीर्तनला इथं डिसिजन घेतला. 9वी मध्ये सन सिटीला होता, 10वी मध्ये तो नांदेड सिटीला गेला. तुम्हाला या प्रवासाबद्दल काय सांगता येईल? मी एकच सांगू इच्छिते सर, जर तुम्हाला क्लास लावायचा असेल पॅरेंट्सनी तर खरंच ज्ञानज्योत शिवाय पर्याय नाही. मुलांचं फक्त पर्सेंटेज, फक्त शिक्षणावर काम होत नाही तर त्याचा सर्वांगीण विकासावर काम होतं. जे काही मुलांना बाहेर वाईट वळण लागतात वगैरे, सरांच्या सानिध्यात राहून किंवा सरांचं लेक्चर ऐकून तर असं तुमच्या मनातही विचार येणार नाही की आपण त्या प्रकारे तसं झालं पाहिजे. तुमच्या मनात नेहमी चांगले विचारच येईल. मला वर्षभर मेहनत केली, एक दिवस वर्षभराची मेहनत, जो माझ्यासाठी कालचा दिवस खूप महत्वाचा होता. म्हणजे त्यालाही त्याचं कष्ट झाल्याची चीज झालं. सगळ्या रिलेटिव्हचा फोन, आज आमच्या फॅमिलीमध्ये नंबर 1 आहे तो. सगळे आहेत बाकीचे पण त्याच्यापेक्षा खालीच आहेत. त्याचे काका, रिलेटिव्ह खूप प्राऊड फील करतायत. त्याच्यावर प्राऊड फील करणं म्हणजे मला खूप खूप मला आनंदच मी सांगू शकत नाही.